अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भातला एफ-आय-आर जो आहे तो महाराष्ट्र राज्यात नाही तर कर्नाटकमध्ये नोंदवला गेलेला आहे। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। रोहितजी, खरं तर कर्नाटकमध्ये जाऊन तुम्ही एफ-आय-आर नोंदवता, ही वेळ काय येते? खरं तर तुम्ही अनेक पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात, तुमची एफ-आय-आर घेतली नाही राज्यात। महाराष्ट्रासाठी नामुष्की आहे, या सरकारला नामुष्की आहे, इथं प्रशासनाला नामुष्की आहे। कारण शेवटी दादा एवढा मोठा नेता होता आणि ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर कुणीही असेल काही असेल तर कॉग्निझेबल ऑफेन्सच्या अंतर्गत तिथं एफ-आय-आर हा घ्यावा लागतो। हे सुप्रीम कोर्टचे त्या ठिकाणी निर्णय आहेत। आम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 0 एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केला, परवानगी नाही दिली। मग आम्ही बारामतीला गेलो, तिथं नाही दिली। CIDकडे गेलो, तिथं नाही गेली। मग आम्ही अनेक मोठ्या नेत्यांना भेटलो, राहुल गांधीजींना भेटलो, त्यांनी बरीच चर्चा केल्यानंतर एक वाक्य फार सुंदर तिथं वापरलं की ज्या राज्यात न्याय दिला जाऊ शकतो त्या राज्यात तुम्ही का प्रयत्न करत नाही। आणि मग तेव्हा गवई साहेबांवर जेव्हा बूट फेकला गेला होता, तो फेकल्यानंतर काही लोकांना महाराष्ट्रात 0 एफ-आय-आर करायचं होतं त्या व्यक्तीच्या विरोधात ज्यांनी बूट फेकला, पण महाराष्ट्रात परवानगी नाही मिळाली, पण कर्नाटकात ती परवानगी मिळाली। मग आम्ही म्हणलं की तिथं जो तो न्याय दिला जाऊ शकतो तर मग दादांना सुद्धा न्याय तिथं मिळू शकतो। तिथं गेल्यानंतर मग आम्ही एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केला, यश आलं। तिथून DGकडनं आता महाराष्ट्राच्या DGकडे हा एफ-आय-आर तिथं आलेला तो त्यांना स्वीकारावाच लागेल। परंतु अजित पवारांचा विमान अपघाती मृत्यू झाला आहे, परंतु त्या सगळ्या संदर्भात संशयाची सुई त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांवरतीच आहे, बाकीच्या इतर यंत्रणेवरती आहे। CBI चौकशीची मागणी त्यांच्याकडनं पक्षाकडनं केली जाते, ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। स्मरणपत्र द्यावं लागतं त्यांना, CBIला तपास द्यावा। यासाठी जो पक्ष सत्तेत आहे, दादांनी कष्ट करून तो पक्ष उभा केला, त्या नेत्यांना तिथं स्मरणपत्र द्यावं लागतं की CBIला दादांच्या घातपात नाही तर अपघाताबद्दल ते पत्र तिथं द्यावं लागतं। ह्याच्यासारखी नामुष्की दुसरी कुठली आहे का? आणि त्याच्यातच आपण बघितलं की संशयाची सुई ही कुठेही जाऊ शकते, त्यांच्या पक्षातही नाही तर दुसऱ्या सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा जाऊ शकते, नाही तर कोणाकडेही जाऊ शकते। पण तुम्ही जोपर्यंत तपास करत नाही तोपर्यंत कसं आपल्याला काय कळणार? त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीचा तपास होणं महत्त्वाचं आहे। परंतु ह्या सगळ्या संदर्भातच अजित पवारांच्या या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात कॅप्टन अशोक खरात यांचा देखील काही संबंध आहे का? कारण की तो त्या भोंदूबाबाला सध्या अटकसुद्धा करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी किंवा या देवगिरी निवासस्थानी मुंबईतल्या त्या एक काळी जादूची पूजा केली गेली होती असा देखील काही लोकांकडनं आरोप होताना पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचा देखील समावेश आहे म्हटलं जातं। आरोप केला जातो हे कुठं हो? तिथे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत ना, म्हणजे बारामतीला तर व्हिडिओ आलेले आहेत ब्लॅक मॅजिक केलेलं अजितदादांच्या घराबाहेर। त्याच्याबरोबर मुंबईत सुद्धा तसंच काहीतरी झालेलं। आता एक तुम्ही समजून घ्या, उद्दिष्ट महत्त्वाचं आहे। काय लोक म्हणतात खूप मला पैसे कमवायचे म्हणून ब्लॅक मॅजिक करतात, माझ्या भावावर मला पटत नाही तर भावाला काहीतरी व्हावं, नाही तर मला मुख्यमंत्री व्हावं, मला हे करायचं आहे, मला ही अडचण आली ते ईडीला तिथं ते व्हावं। आणि आता इथे जर तुम्ही ब्लॅक मॅजिक करत असाल आणि ते सुद्धा मी काही पुरावे उद्या तिथं देईल, कसं यांना पक्षात सत्ता त्या ठिकाणी घ्यायची होती। मग ब्लॅक मॅजिकची पूजा झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरात हे जे काही प्रकरण आहे ते बाहेर त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि तिथं कोणी करंगळी कापून घेतली, अंगठा कापून गेलं, हे तर आता वेगळं काय राहिलेलं नाही, पार तिथं पाय धुतले गेले। आता मग इंटेंट काय महत्त्वाचं, उद्दिष्ट काय होता की तुमच्या पूजेचा उद्दिष्ट काय होता? मग उद्देश असा होता की दादांच्या जीवाला काहीतरी झालं पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही त्या पक्षाचं प्रमुख होणार आणि तुम्ही मालक होणार आणि मग तुम्ही कसंही पक्ष तिथं चालवणार। त्यामुळे हा उद्दिष्ट जर आपल्याला शोधायचा असेल, बघायचा असेल, त्या खोलात जायचं असेल तर इन्व्हेस्टिगेशन नीट होणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे खरात अँगल हा काय देव वगैरे ह्या देवावर आपला सगळ्यांचा विश्वास आहे, देवाची शक्तीवर आपला विश्वास आहे, पण अंधश्रद्धा कशावरच नाही। त्यामुळे अंधश्रद्धा करणारे हे जे कोणी लोक आहेत, जसं की तो खरात त्या ठिकाणी होता, त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे। पण खोलात जावं लागेल की पूजा जे काय खरातली केल्या होत्या त्या दादांच्या साठी चांगल्यासाठी केल्या होत्या, खराबसाठी केल्या होत्या, पण आता जे दिसते दादांच्या विरोधातच त्या पूजा झाल्यात असं कुठेतरी सिद्ध होताना आपण बघतो। एक शेवटचाच प्रश्न, तुमचे बंधू जय पवारांची पत्रकार परिषद का होत नाही? गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही आव्हान केलेलं होतं की जय पवारांनी खरं तर पत्रकार परिषद घ्यावी म्हणून। जय पवारांवरती कोणाचा दबाव आहे का? कारण की 2 आठवडे झाले पत्रकार परिषद अद्याप झालेली नाही। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा आणि भाजपचे काही नेत्यांचा 100% दबाव असू शकतो ना, त्याशिवाय तो थांबणार नाही। कारण शेवटी तो पवार आहे, पवार कधी थांबत नसतात, पण थांबवलं जात असेल त्याला काय ना काय ते कारण असेल। गेल्या आठवड्यात तो घेणार होता, आता उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या तरी त्याला घ्यावं। आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मी माझी दुसरी प्रेस कॉन्फरन्स इथे घेईल, माझ्याकडे जे शेवटचे जे पुरावे आलेत ते लोकांसमोर मी आणेल। पण उद्या एक राजकीय प्रेस कॉन्फरन्स इथंच आपल्या सर्वांसमोर 11 वाजता मी घेईल। परंतु या सगळ्या संदर्भात गुन्हा क्रिमिनल अँगलने तपास होत नाहीये। खरं तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, तुम्ही वारंवार ह्या लोकांशी लिंक लावतात या सगळ्या विमान अपघाताचं, त्यांना खरं तर चौकशीच्या फेऱ्यात घेणं गरजेचं आहे।
आता सत्तेतले लोक या बाबतीत कुठंच काय करणार. CIDला प्रस्ताव दिलाय पण CID झोपलं का काय कोणाला माहीत नाही. CBIच्या बाबतीत काय झालंय, प्रस्ताव गेलाय नाही गेला हे कोणाला माहीत नाही. FIR साधा तिथं होत नव्हता. हा VK सिंगला पैसे तिथं डायरेक्ट तिथं दिले जातात. मग ह्याच्यावरून एकच कुठं ते कळतंय की या तपासामध्ये कुठंच काय होताना दिसत नाही. जोपर्यंत तुम्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही त्या दिशेने तरी चालायला सुरुवात करा. त्या दिशेने जात असताना तुम्हाला ही गोष्ट ती गोष्ट, हा व्यक्ती तो व्यक्ती, हे संबंध ते संबंध, या सगळ्या गोष्टी तिथं दिसतील. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते. रोहित पवार म्हणतात आहेत की अजित पवारांच्या विमान अपघाताचा क्रिमिनल अँगलने तपास व्हावा, त्याकरता राज्यात जरी FIR नोंद नाही झाली तरी मात्र आम्ही महाराष्ट्राच्या बाजूच्या राज्यात कर्नाटकमध्ये जाऊन बँगलोरमध्ये ही FIR नोंदवली गेली. आता या FIRच्या संदर्भात आता राज्य सरकार कशा पद्धतीने त्या सगळ्या संदर्भात चौकशी करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात बातचीत जी आहे ती रोहित पवार यांनी आपल्यासोबत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.